या सर्वांचे लाडके राजेंद्र गावित साहेब मंचावर विराजमान। सर्वांची नावं घेतली तर वेळ त्याच्यात जाईल म्हणून वेळ नावं घेत नाही। सन्माननीय व्यासपीठ, लाडक्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके ज्येष्ठ आणि आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होईल। पण या ठिकाणी घराचं हा मंडपाच्या आजूबाजूला उभे असलेल्या कार्यकर्त्यांना बघून 20 तारखेला धनुष्यबाणाच्या समोरच्या बटन दाबून 23 तारखेला विधानसभेवर आमदार म्हणून जाण्यासाठी या लोकांनी, या कार्यकर्त्यांनी शिक्कामोर्तब केलेला आहे। आपण केलेला आहे का? सर्वांनी हात वर करा। 20 तारखेला या पालघर विधानसभेवर गावित साहेबांच्या रूपाने पुन्हा एकदा फडकवणार आहेत ना आपण, भगवा फडकवणार आहेत ना आपण। रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींना भाऊ म्हणून रक्षाबंधनाची भेट दिली आणि निव्वळ योजना जाहीर केली नाही। मासेमारी धोरण आजपर्यंत नव्हतं। मासेमारी धोरण ठरविणारं हे पहिलं राज्य आपलं महाराष्ट्र आहे की मासेमारी धोरण ठरवलं जाणार आहे। कर परतावा 2-2, 3-3 वर्ष येत नव्हता, तो डिझेलचा कर परतावा हा रेग्युलर मध्ये आणलेलं सरकार आहे। गेल्या निवडणूक लागायच्या अगोदरच मच्छीमारी कल्याणकारी महामंडळ आपल्या शासनाने निर्माण केलं, तसंच आगरी महामंडळ हे आपल्या सरकारने तयार केले। म्हणून लाडक्या बहिणींनो व भावांनो, अशा उमेदवाराला निवडून द्या, अशा महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या की तो विधानसभेमध्ये जाऊन आपला आवाज उठवेल, आपल्या हक्कासाठी भांडेल। म्हणून मी विनंती करते की आपले विधानसभेचे उमेदवार राजेंद्रजी गावित साहेब यांच्या धनुष्यबाणावर बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद ज्योतिताई। परत एकदा सर्वांचं शब्दसुमनाने स्वागत। आणि आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष सुरेशजी जाधव साहेबांना मी विनंती करेन की आपण आपलं मार्गदर्शन करावं। छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बिरसा। भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, जगदीश दोडी, मनीषाताई निमकर आणि आपले माजी आमदार माझ्यासोबत आताच तुमच्या समोर आले ते श्रीनिवास वनगा, केदार काळे, कुंदन संके, विश्वनाथ पाटील कुणबी सेना प्रमुख, सुरेश जाधव, ज्योती मेहर, वैदेवाडा, वैभव संके, संजय वैदरी, भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, पालघर म्हणजे ठाण्याचा भाऊ, नुसता भाऊ नाही तर लाडका भाऊ आहे। कारण ठाणे आणि पालघरची नाळ जिल्हे वेगळे झाले तरी ठाण अजून जुळलेली आहे। जिल्हा विभाजन झालं असलं तरी सुद्धा पालघर आणि ठाणे आनंद दिघे साहेबांनी या संपूर्ण भागामध्ये टिपून काढलेला हा परिसर आहे। आणि म्हणून दिघे साहेबांचं या जिल्ह्यावर विशेष प्रेम होतं। इथं शिवसेना रुजवण्यासाठी, वाढवण्यासाठी
आनंद दिघे साहेबांनी अथक परिश्रम घेतले. बाळासाहेबांचे विचार अगदी गावागावापर्यंत, खेड्यापाड्यापर्यंत, वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी केलं. आणि म्हणून आज पालघर मध्ये शिवसेना जोमाने वाढते, पुढे जाते. आणि म्हणून दिघे साहेबांचे विचार प्रत्येक कार्यकर्त्याच्या नसा नसा घडले. मी देखील दिघे साहेबांच्या आदर्श डोळ्यासमोर घेऊन काम करतो. हे काम करत 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 शाखा प्रमुख ते या राज्याचे मुख्यमंत्री झालो. असे अनेक कार्यकर्ते आनंद दिघे साहेबांना गुरु आणि आदर्श स्थान मानून काम करतात. आणि म्हणून पालघरमध्ये शिवसेना वाढते. आज आपले उमेदवार महायुतीचे राजेंद्र गावई देखील तसंच काम करतात. कमी बोलायचं, जास्ती काम करायचं. एकदम शांत आणि सज्जन माणूस आहे, जास्ती बोलत नाही, पण सगळीकडे जातो, सगळीकडे पोचतो. कुठलाही कार्यक्रम असेल, सुख दुःख सगळ्यामध्ये राजेंद्र गावई ते पोचतात. आणि त्यामुळे लोकांसाठी दिवस रात्र काम करण्याचा प्रयत्न गावी त्या ठिकाणी करतात. मी श्रीनिवास मनगा याचं मुद्दाम अभिनंदन करतो की त्यांनी थोडस एखाद्याची उमेदवारी रद्द झाल्यानंतर साहजिक आहे, माणूस आहे, दुःख वाटणार, थोडं वाईट वाटणार. परंतु मी आपल्याला सांगतो, नंतर माझा संपर्क झाल्यानंतर मी त्याला सांगितलं, श्रीनिवास तू माझ्यावर, तुला माझा विश्वास आहे? म्हणाला हो. मी कोणाला वाऱ्यावर सोडलंय का? नाही. मग मी श्रीनिवास मंगल वाऱ्यावर सोडणार नाही, हा माझा शब्द आहे. कधी कधी आपल्याला थांबावं लागतं, कधी गणित असतात, परंतु त्याच्यातून काहीतरी चांगलं घडणार असतं. आणि म्हणून मी दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे. मी आपल्याला माहित आहे, लोकसभेमध्ये काही लोकांना उमेदवारी देऊ शकलो, परंतु त्यांना ताबडतोब विधान परिषदेमध्ये मी मेंबर बनवलं, आमदार बनवलं. हा इतिहास आपल्या समोर. आणि त्यामुळे माझा प्रत्येक कार्यकर्ता श्रीनिवास माझ्या सोबत होता. जेव्हा आम्ही उठाव केला त्या श्रीनिवास माझ्या सोबतीने होता. मला काही विचारलं नाही त्याने, कुठं चाललंय साहेब, काय होणार, कशासाठी चाललं? बिलकुल नाही. त्याच्या घरचा एक कार्यक्रम होता, तो देखील बरोबर ना श्रीनिवास, तुला काहीतरी घरी कार्यक्रम होता, वाढदिवस होता मुलाचा, पण वाढदिवस देखील त्यांनी बाजूला ठेवला आणि आम्ही सरळ याच मार्गाने पुढे गेलो. असा श्रीनिवास आता राजेंद्र गावई यांच्यासाठी या व्यासपीठावर आलेला आहे. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, श्रीनिवासचं चांगलं होईल, कल्याण होईल, त्याला कुठेही इकडे तिकडे बघण्याची गरज लागणार नाही. खरं म्हणजे लोकांसाठी दिवस रात्र काम करणं हा प्रत्येक शिवसैनिकाचं काम असतं. आणि म्हणून पालघरचा विकास हा ध्यास घेऊन आम्ही काम करतोय. आणि राजेंद्र गावई त्यांना आपण प्रचंड मताधिक्याने विजयी करणार आहात. कारण राजेंद्र गावई खासदार होते, मंत्री होते, आमदार होते, आणि त्यामुळे त्यांना त्याचा अनुभव आहे. आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी आहेत, महायुतीची मतं तर मिळणारच आहे, परंतु त्यांचे वैयक्तिक संबंध जे आहेत तेही त्यांनी अनेक लोकांचे जपलेले आहेत. राजकारणापलीकडे जाऊन या ठिकाणी त्यांचे संबंध या ते देखील निवडणुकीमध्ये कामी आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांचा विक्रमी मताने, मोठ्या फरकाने, लीडने विजयी झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. वनगाला मागच्या वेळी किती लीड मिळालेला? 40,000 हे मागच्या विधानसभेमध्ये श्रीनिवास वनगा
यांना मिळालेल्या मताधिक्यापेक्षा। थैंक्स फॉर वॉचिंग। सर्च इंडिया 24 न्यूज पर बने रहें। अगले सेगमेंट में हम आपको दिखाएंगे कुछ और महत्वपूर्ण खबरें।